नागपूरच्या बाजार गावामध्ये स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये 9 कामगारांचा मृत्यू झालाय। मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील वर्तवली जाते। मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर झाली आहे। बाजारगाव इथल्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे। CHB 2 च्या इमारतीमध्ये हा स्फोट झालाय। स्फोटामध्ये ही इमारत जमीनदोस्त झालेली आहे। सकाळी 8:30 च्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती आहे। अनिल देशमुख त्यांनी घटनास्थळी भेटही दिलेली आहे। देवेंद्र फडणवीसजींनी मला फोन केला होता। ते स्वतः त्या ठिकाणी भेट द्यायला गेलेले आहेत, वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आणि झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। शासनाच्या वतीने जे मृत झाले त्यांच्या परिवाराला कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे आणि त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे सरकार करेल आणि या घटनेची चौकशी निश्चितपणे होईल।